आधीच्या भागात आपण पाहिलं की एक मुलगा आला आणि त्याने अदितीला मिठी मारली. भाभिसाला असं भेटतात. आधी त्यांच्या पाया पड. विक्रम त्याचा कान पकडत म्हणाला, ओ कम ऑन ब्रो, भाभी माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. आम्ही पाया नाही पडणार, तो म्हणाला. तसे अनुपमाने त्याला चापट मारली. आता पाया पडला नाही ना, तर दादिसाला तुमचं नाव सांगेन, अनुपमा म्हणाली. तसा तो घाबरला. तुम्ही नेहमी असं ब्लॅकमेल करता. प्रणाम भाभिसा. माय सेल्फ राघव, तुमचा सर्वात लहान व लाडका देवर. राघव अदितीच्या पाया पडत म्हणाला. तसे सर्व हसले. तुम्ही लहान आहात ते ठीक आहे, लाडके केव्हा झालात? विक्रम म्हणाला. ते तुम्हाला नाही समजणार. आता अनुपमा भाभी आमचे लाड करत नाही, पण आम्हाला खात्री आहे अदिती भाभी आमचे खूप लाड करतील. आफ्टर ऑल भाभी मा समान होती हे, राघव म्हणाला. तसं अनुपमा चिडली. हो का? आम्ही तुमचे लाड करत नाही. आम्हाला आनंदीपेक्षा तुमचे नखरे जास्त झेलावे लागतात. थांबा, पाहतेस तुमच्याकडे. असं बोलून अनुपमा राघवला मारण्यासाठी पुढे आली. तसा राघव पळत सुटला. सर्व त्याची मजा घेत होते, कारण हे नेहमीच होतं. राघव दिसायला अगदी स्मार्ट होता. आपल्या बॉलिवूड फिल्म मधील चॉकलेट बॉय सारखा आणि तितकाच मस्तीखोर. सध्या तो डिप्लोमाच्या लास्ट इयरला होता, पण रोज काहीतरी खुरापती करण्यात माहिर. म्हणून असा एकही दिवस नाही की राघवची घरी कंप्लेंट येत नसे. सर्व बोलून थकले होते, पण त्याची मस्ती दिवसेंदिवस वाढत चालली होती. सर्वांना त्रास देणं त्याचा जन्मसिद्ध हक्क झाला होता. पण मनाने तो खूप चांगला होता. सर्वांच्या मदतीला नेहमी हजर असायचा, म्हणून तो सर्वांचा आवडता होता. कशा आहात भाभिसा? कामिनी बुवा माच्या गळ्यात पडत म्हणाल्या. आम्ही ठीक आहोत. मीरा किती मोठी झाली आहे, ओळखूही येत नाही. दिसायला अगदी तुमच्यासारखी आहे, मा मीराकडे पाहत म्हणाल्या. अदिती आणि विक्रम तिथेच होते. काही उपयोग नाही अशा सौंदर्याचा. खूप स्वप्न पाहिली होती आम्ही, परंतु आता काही उपयोग नाही, कामिनी म्हणाले. झालं गेलं, आता विसरून जा. मीरासाठी महादेवाने चांगलं काहीतरी योजलं असेल. पहा तुम्ही, त्यांना खूप चांगला मुलगा मिळेल, मा म्हणाल्या. पण कामिनीचं समाधान झालं नाही. विक्रमला पाहिल्यापासून तर त्यांना वाटत होतं की मीरासाठी विक्रमच योग्य आहे. कितीही शोधलं तरी विक्रम सारखा मुलगा मिळणं अशक्य होतं. भाईसा कुठे आहेत? कामिनीने विचारलं. ते त्यांच्या रूम मध्ये आहे, तुम्ही भेटून या. आम्ही जेवणाचं पाहतो, मा म्हणाल्या व किचन मध्ये गेल्या. अदिती, आम्हालाही महत्वाचं काम आहे, आलोच आम्ही. तुम्ही तुमच्या रूम मध्ये आराम करा. काही हवं असेल तर आम्हाला कॉल करा, विक्रम म्हणाला व निघून गेला. मीराला अदितीचा खूप हेवा वाटत होता. विक्रमच्या डोळ्यात अदितीविषयी प्रेम व काळजी स्पष्ट दिसत होती. तिला पहिल्या नजरेत विक्रम आवडला होता. तिच्या सर्व भावना जाग्या झाल्या होत्या. तिचंही विक्रमवर खूप प्रेम होतं. आणि आता विक्रमची पर्सनॅलिटी आणि त्याचं देखणं रूप तिला घायाळ करण्यासाठी पुरेसं होतं. तिने एक नजर अदितीकडे पाहिलं व तिथून निघून गेली. अदितीला समजलं की मीराला ती आवडली नाही. ती तिच्या रूम मध्ये जाणार, तिला समोरून शालिनी येताना दिसली. कुठे गेली होतीस? तुला माहित आहे ना, मी इथे एकटी आहे. त्यात बुवा, काका आणि मीराही आले आहेत, अदिती म्हणाली. माझे काही ओल्ड फ्रेंड्स
भेटायला आले होते. त्यांना घेऊन बाहेर गेले होते. ते सोडा, तुम्ही या लोकांपासून सावध राहा, शालिनी म्हणाली. म्हणजे? मी समजले नाही, अदिती म्हणाली. चला माझ्यासोबत, मी तुम्हाला सविस्तर सांगते. असं बोलून शालिनीने अदितीचा हात पकडला व तिला रूमच्या दिशेने घेऊन गेली. कसे आहात भाईसा? कामिनी दरवाजातून आत येत म्हणाली. मिस्टर राठोड खुर्चीवर शांत बसले होते. कसे असणार आम्ही? आज भैरवसिंग यांनी जे केलं ते आम्हाला अजिबात आवडलं नाही, मिस्टर राठोड म्हणाले. काय चुकीचं बोलले ते भाई? आमची मुलगी जेव्हा जन्माला आली तेव्हा माने आम्हाला वचन दिलं होतं की तुमची मुलगी विक्रमची बिंदणी होईल. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही मीरा आणि विक्रमच्या लग्नाची स्वप्न पाहत आहोत. मीराचंही विक्रमवर खूप प्रेम आहे. अशामध्ये कोणत्याही पिताला वाईट वाटणारच ना, कामिनी म्हणाली. हेच कामिनी, तुमचा हा स्वभाव आम्हाला कधीही आवडला नाही. नेहमी स्वतःच्या नवऱ्याला पाठीशी घालण्याची सवय आहे तुम्हाला. पण मला सांगा, यात अदितीची काय चूक? तिला का सुनावले जात आहे? आधी दादीसा, आता भैरवसिंग. त्यांच्या मनाला किती वाईट वाटत असेल याचा तरी विचार करा, मिस्टर राठोड म्हणाले. मानलं भाई तुम्हाला. कालच्या मुलीची तुम्हाला इतकी काळजी वाटते, पण स्वतःच्या बहिणीचं दुःख तुम्हाला दिसत नाही. तुमचंही बरोबर आहे. किती केलं तरी आपल्यात रक्ताचं नातं नाही. आम्ही तुमच्यासाठी परके आहोत, कामिनी रडत म्हणाली. कामिनी, मिस्टर राठोड ओरडून म्हणाले. तुम्हाला चांगलं माहित आहे, आम्ही सख्या बहिणीपेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम केलं आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा तुम्ही आम्हाला जास्त प्रिय आहात. परंतु अदिती ही विक्रमची पसंत आहे आणि आम्हाला त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करायची नव्हती. आणि तुम्ही हे का विसरता? तुम्हीही आमच्या इच्छेविरुद्ध भैरवसिंग सोबत विवाह केला होता. तेव्हा तुम्हाला तुमच्या भाईचं दुःख नाही दिसलं, मिस्टर राठोड म्हणाले. कारण आमचं त्यांच्यावर प्रेम आहे. तुमच्यासाठी ते वाईट असतील, परंतु आम्हाला त्यांनी कधीही दुखवलं नाही. आम्हाला ते सर्व दिलं ज्याच्या आम्ही हकदार आहोत, कामिनी म्हणाले. तसंच विक्रमचंही अदितीवर खूप प्रेम आहे आणि ज्या नात्यात प्रेम नसेल त्या नात्यात अडकून राहण्यात काही अर्थ नाही. आता तुम्ही मागचं सर्व विसरून अदिती आणि विक्रमला आशीर्वाद द्या. मीरासाठी आपण चांगला मुलगा पाहून तिचं लग्न करून देऊ, मिस्टर राठोड म्हणाले. आणि कामिनी शांत झाली. तिला आता कळून चुकलं होतं की अदिती सर्वांच्या मनात घर करून बसली आहे. लग्नाच्या आधीच तिने सर्वांना आपलंसं केलं होतं. तिला यांच्या मनातून काढणं सहजासहजी शक्य नाही, कारण कामिनीचे अश्रू पाहून मिस्टर राठोड विरघळून जातील व आपला निर्णय बदलतील असं तिला वाटलं होतं. परंतु इथे सर्व उलट झालं होतं. म्हणून ती काहीही न बोलता निघून गेली. अदिती आणि शालिनी बेडवर बसले होते. शालिनीने बोलायला सुरुवात केली. मला भाईने आधीच सांगितलं होतं तुम्हाला सर्व सांगायला, उगाच नंतर गैरसमज नको, शालिनी म्हणाली. असं काय सांगायचं आहे? सकाळी डायनिंग टेबलवरही सर्व बोलत होते. मला तर काहीच समजत नाही, अदिती म्हणाली. कामिनी बुवा सख्या नसल्या तरी सर्वांना सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रिय आहे. त्यांचे वडील दादासाचे मित्र होते. त्यांच्या आई वडिलांचे अपघाती निधन झाले तेव्हा दादासाने बुवांना दत्तक घेतलं होतं व त्या याच घरच्या झाल्या.
डॅड आणि काकासाही खूप खुश होते, कारण त्यांना बहीण मिळाली होती. कामिनी बुवा खूप चांगली आहे, पण काकासा? शालिनी बोलता बोलता थांबली. काकाचं काय? अदितीने विचारलं. डॅड जेव्हा कॉलेजला होते तेव्हापासून भैरव काकासाला ओळखतात. डॅडला ते कधीच आवडले नाही. ते नेहमी डॅडला कमीपणा दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांना पैशाची खूप हाव आहे. पैशासाठी ते कोणत्याही थराला जातील, शालिनी म्हणाली. मग बुवाचं लग्न त्यांच्यासोबत कसं काय झालं? अदितीने विचारलं. तेच तर, भैरव काकाचा खूप पाताळयंत्री माणूस आहे. एका कंपनीसाठी त्यांना डॅडची जमीन हवी होती, जी डॅडने देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी बुवांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. डॅडने बुवाला खूप समजावले, परंतु त्या प्रेमात इतक्या आंधळ्या झाल्या होत्या की त्यांनी डॅडचं काहीच ऐकलं नाही. व जर डॅडने त्यांचं लग्न लावून दिलं नाही तर घर सोडून जाण्याची धमकी दिली. म्हणून डॅडचा नाईलाज झाला व त्यांनी या लग्नाला संमती दिली, शालिनी म्हणाली. त्यानंतर काय झालं? अदितीने विचारलं. काय होणार? भैरवसिंगने दहेजमध्ये तीच जमीन मागितली आणि डॅडला द्यावी लागली. त्यानंतर ते नेहमी डॅडला कमीपणा दाखवण्याची एक संधी सोडत नाही. त्या दादिसाने मीराचा जन्म झाला तेव्हा बुवाला वचन दिलं होतं की मीराचं लग्न त्या विक्रम सोबत करतील, शालिनी म्हणाली. मग आता काय होणार? मी काय बोलते, आपण त्या दोघांचं लग्न लावून देऊयात, म्हणजे सर्व प्रश्न आपोआप सुटतील, अदिती खुश होत म्हणाली. हे भगवान, भाभीसा, तुमचं ना काहीही होणार नाही. डॅड आणि मॉमचा भाई आणि मीराच्या लग्नाला आधीपासून विरोध होता, म्हणून त्यांनी तुम्हाला पसंत केलं आहे. आणि असेही ती मीरा मला अजिबात आवडत नाही. तिचे डोळे पाहिले तुम्ही? अगदी तिच्या डॅड सारखे आहे. मला तर वाटतं ती तिच्या डॅड सारखी असेल. तुम्ही तिच्यापासून सावध राहा, शालिनी म्हणाली. ओ, असं काही नाही. मला तर ती चांगली वाटली, अदिती म्हणाली. तिचं भाईवर लहानपणापासून प्रेम आहे. मला नाही वाटत ती भाईला सहजासहजी विसरेल. आणि आता तर भाई किती डॅशिंग दिसतात. तुम्ही लक्ष ठेवा, मी जाते. मला ना खूप भूक लागली आहे, शालिनी म्हणाली व जाण्यासाठी निघाली. तसं अदितीने तिला रोखलं. शालिनी, तू अजिंक्यला कॉल केला? अदिती म्हणाली. तसा शालिनीचा चेहरा उतरला. मी खूप वेळा ट्राय केला, त्याचा फोन बंद दाखवत आहे, शालिनी म्हणाली. तसा अदितीचा चेहरा उतरला. तुम्ही काळजी करू नका, मी काहीतरी मार्ग काढते. अजिंक्यची खबर लवकरच समजेल, शालिनी म्हणाली व रूमच्या बाहेर निघून गेली. आता अदितीला जास्त टेन्शन आलं होतं. अजिंक्यचा फोन बंद का लागत असेल? तो ठीक तर असेल ना? तिच्या मनात एकसारखा अजिंक्यचा विचार येत होता. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.